जे काही कर्जमाफी करणार होती ती काही आतापर्यंत केली गेली नाही। उलट शेतकऱ्यांच्याच बाबतीत हे सरकार अभद्र उच्चार करून बोलत आहेत। तसेच रोजगार हमीचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत। 5-5 महिने रोजगार हमीचे पैसे मिळाले नाहीत। अनेक लोकांचे जे काही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य योजना असतील, या योजनेचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत। आणि आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तर कमी करूच राहिले, वाढवतो म्हटलं ते वाढवले नाही आणि पुन्हा त्याची संख्या कमी करू राहिले। हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून हे सगळी याची जाग यावी म्हणून आमचं हे निवेदन होतं आणि हे निवेदन आपल्याला या निमित्तानं आम्ही देतो आणि आमची विनंती आहे की आपण सरकारकडे पोहोचवा। हो नंदभाऊ। आणि सर्व सबसिडी आज जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारला जागे करण्यासाठी की ज्यांनी ते आश्वासनं दिले होते ते आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलेलं आहे। मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, शेतीमालाला भाव असेल, शेतकऱ्यांची वीज जोडणी असेल, नाफेडचे पैसे, हे अनेक प्रश्न, त्याचबरोबर जी काही महागाई वाढली, सिलेंडरचे भाव असतील, पेट्रोल डिझेलचे भाव असतील, जे काही संपूर्ण वस्तूचे भाव वाढले, त्या सगळ्यांचं आज आम्ही या सरकारला या आंदोलनाच्या निमित्तानं आठवण करून देत आहोत। हे आंदोलन आमचं पहिला टप्पा आहे। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून हे केल्या जाईल, याची सरकारनं नोंद घेतली पाहिजे। अजून एकदा द्या ना काहीतरी, त्या नाही महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा असा कसा देत नाही, असा कसा देत नाही।